Welcome everyone, and today we have a special guest with us. Like his journey सांगण्यात खूप आहे. कमी वयात त्याने खूप काय काय अचीव्ह केलेलं आहे आणि अशा व्यक्तीस आज आपण बोललेलो आहे, जे आहेत पार्थ निंबाळकर, फलटणचे आहेत. ऑन्टरप्रिनरशिपमध्ये त्यांची पी-एन प्रोडक्शन त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे. त्यांच्याकडूनच थोडंफार आपण ऐकून घेऊयात. नमस्ते, मी पार्थ. मी फलटणमधून येतोय. छोट्याशा सिटीमधनं आपली सुरुवात झाली आहे. 2020मध्ये ॲक्च्युली माझ्या जर्नीची स्टार्ट झाली, जिथे मी ॲज अ लाईक फ्रीलान्स व्हिडिओ एडिटर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर इन 2 इयर्स आपल्याला थोडे प्रोजेक्ट्स बनत गेले, भेटत गेले आणि त्यानंतर आपण त्यालाच आपल्या पॅशनलाच इंटू अ कंपनी फॉर्म करायचं ठरवलं आणि पी-एन प्रोडक्शनची सुरुवात झाली. आता सध्याला आम्ही इंडियाचे काही टॉप कॉन्टेंट क्रिएटर्स बरं काम करतोय फॉर प्रोड्युसिंग देअर व्हिडिओज ऑन YouTube. तर हे सगळे आपण आता बोलूयात पॉडकास्टमध्ये पुढे. Yeah, that's really great path. You not just followed your passion, but also converted your passion into a business. So, was there any particular moment when you realized that this passion can become a full-time business? बेसिकली 2020मध्ये जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ॲक्च्युली व्हिडिओ एडिटिंग काय होतं एवढं नीट माहिती नव्हतं. पण यूट्यूब लॉकडाऊनचा टाइम होता. यूट्यूब खूप बघायला सुरुवात झालेला. लाईक कॉलेज होत नव्हते, घरीच होतो, त्यामुळे फुल टाइम आपण यूट्यूबवरतीच असायचो. तर व्हिडिओज बनवून समजायला लागले की जे लोक व्हिडिओज बनवतात आहेत ते त्यातून अर्न पण करतात आहेत. आता तेव्हापासून एक थॉट बसलेला की आपल्याला अर्निंग झाली पाहिजे यातून, हे करायचंय. म्हणजे रिसर्च चालू केलं की यूट्यूब क्रिएटर्स अर्न कसे करतात. तेव्हा समजलं की ते व्हिडिओज अपलोड करतात, त्यानुसार त्यांच्या चॅनलवरती ॲड्स येतात. ॲड्स आल्यानंतर ते मॉनिटाईज होतं, म्हणून पैसे येतात. आता सध्याला स्टार्ट करायला लाईक लॅपटॉप, मोबाईल असे काही एकदम हाय एंड डिव्हाइसेस आपल्याकडे तर नव्हते. मग तेव्हा विचार केला ॲटलिस्ट आपण आपल्या मोबाईलवरती सुरू करूयात. माझ्याकडे मोबाईल होता ज्याच्यामध्ये एक हाफ डिस्प्ले होता, डिस्प्ले त्याचा तुटलेला होता ॲक्च्युली. तेव्हा आम्ही गावाकडे होतो, पप्पांनी फार्म हाऊसवरती सगळ्यांना नेलेलं, कारण कोरोना होता, सिटी वॉज नॉट सेफ, त्यामुळे तिकडे होतो. मग तेव्हा नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असायचा. आता तेव्हा लकीली काय झालं, मी एका क्रिएटरला फॉलो करत होतो सिन्स 6 मंथ्स. त्याचं नाव होतं अनमोल जायस्वाल. मी त्याचे गेमिंग व्हिडिओज बघायचो, कारण तो टॉपला ट्रेंडिंग होता त्या टायमिंगला. आणि मला असं वाटायचं कधीतरी आपल्याला ॲटलिस्ट ॲज अ व्हिडिओ एडिटर त्याच्यावर काम करायला भेटायला हवं. मग मी काय स्ट्रॅटेजी वापरली, त्याचं अटेन्शन गेन करायसाठी त्याचं एक आम्ही फॅन पेज बनवलेला, अनमोल जयस्वाल आर्मी म्हणून. आणि त्याच्यामध्ये मी व्हिडिओज एडिट करायचो, त्याचेच घेतलेले माझ्या स्टाईलमध्ये, आणि अपलोड करायचो. तर ह्या त्या 4 मंथच्या पिरियडमध्ये त्या पेजला ऑलमोस्ट 21,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. आणि त्याच्यामुळं फायदा काय झाला, त्याचे जेवढे 2 मिलियन सबस्क्रायबर्स असून तो एवढा मोठा युट्यूब क्रिएटर आहे, त्याचं लक्ष आपल्या चॅनलवरती गेलं की हा व्हिडिओज बनवतोय आणि चांगले बनवतोय. आणि लकीली लॉकडाऊनमध्ये मला त्याचा मेसेज आला स्वतःहून की हाय, कॅन यू सेंड मी युअर नंबर. मी ते बघितल्यानंतर फुल हँड झालेलो की आता काहीतरी होणार आहे. मला आधी भीती पण वाटली की तो असं म्हणून आहे की माझं कंटेंट का वापरतोय वगैरे. पण नंबर मी दिला त्याला, त्याचा फोन आला. फुल थरथरत होतो मी लिटरली, तेव्हा छोटा होतो तर. आणि फोनवरती तो बोलला, मी व्हिडिओज एडिट केलेले बघितले, तू माझ्यासाठी एडिट करशील का? आणि त्याने विचारलं रेट किती घेशील. आता इट वॉज माय फर्स्ट टाइम. मला त्यांनी फोन चालू झाला, हॅलो वगैरे बोललो त्याला. सगळ्यात पहिल्यांदा म्हणलं बिग फॅन, असं तसं आमचं बोलणं झालं. त्यानंतर तो बोलला, तुझे व्हिडिओज मी बघितले जे एडिट केलेत, तर तुला एडिट करायला जमेल का माझ्यासाठी? तर मी म्हणलं चालेल. तो बोलला रेट किती? आता मी तर ह्याच्या आधी कधीच एडिटिंग केलं नव्हतं, म्हणजे असं प्रोफेशनली वाईज एडिटिंग मोबाईलवरती नॉर्मल एडिट करून टाकलेले. आता मला समजत नाहीये त्याला काय बोलायचं. मी त्याला म्हटलं, आता मला एवढं प्रोफेशनली माहिती नाहीये, पण तू देशील त्यावरती आपण स्टार्ट करूयात. तर मग आमचं बोलणं झालं की लाईक कॉन्ट्रॅक्ट कसं आहे. तो बोलला फेसबुकसाठी व्हिडिओ एडिटिंग करायच्यात मला, आणि शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे आणि त्यानंतर लॉनमध्ये जर मला आवडलं तर लॉनमध्ये आपण स्विच होऊयात. मग तेव्हा ₹150 पर व्हिडिओ आमचं ठरलेलं. फर्स्ट व्हिडिओ होता तो माझा. आणि आता तेव्हा चेष्टा काय झाली, मी होतो गावाकडे, नेटवर्क नव्हतं, आणि त्याने जी फाईल पाठवलेली ती होती 7 जीबीची. मोबाईलच्या डेटावरती 1.5 जीबीचा डेटा असतो. माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न, व्हिडिओ कसा डाउनलोड करू. ना लॅपटॉप पण नव्हतं तेव्हा माझ्याकडे. आणि मग ₹19चा आयडियाचे पॅक येतात 1 जीबीचे, ते मारले 7. पप्पांना सांगून की लागणार आहेत म्हणून. ते मारल्यानंतर व्हिडिओ जसा तसा डाउनलोड झाला. आणि मग काइन मास्टर ॲप यायचं आपल्या मोबाईलवरती, त्याच्यावरती मी एडिटिंग स्टार्ट केली. व्हिडिओ एडिट केला, त्याला पाठवला, त्याला व्हिडिओ आवडला. व्हिडिओ आवडल्यावरती तो म्हणला QR कोड पाठव तुझं काय असेल पेमेंटसाठी. मग जेव्हा ती फर्स्ट अर्निंग आली, ती जी फिलिंग होती ती लई भारी होती. जाऊन पप्पांना सांगितलं असं असं आहे. पप्पा कन्फ्युज, पैसे कुठून आले. म्हणजे पप्पांनी पहिला प्रश्न विचारला, तू जे करतोय ते म्हणजे लिगल आहे ना, असं काही हे नाहीये ना.
मग त्यांना समजवलं असं असं आहे. मग तिथून ऍक्च्युली सुरुवात झाली. मग तिथून त्याचे रेग्युलर आपल्याला व्हिडिओचं कॉन्ट्रॅक्ट भेटलं, की फेसबुक ऍड्स पासून आम्ही सुरुवात केली. त्याचे युट्यूब चॅनलचं एडिटिंग आले. परत मी ट्राय करायचो, शिकत गेलो या प्रोसेसमध्ये. मला एडिटिंग ऍक्च्युली येत नव्हती. मी स्टार्ट केलं की लाईक व्हिडिओ घेतलाय, त्याच्यावरती एक्सपेरिमेंट्स केले. त्या ॲपमध्ये जेवढे जेवढे आपल्याला फीचर्स दिसतात सगळे वापरून बघितले. तेव्हा आपल्याला समजलं की ह्या फीचर नाही होतं, क्रोमा की बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करतात. आता अशी आमची सुरुवात झाली. आता त्यानंतर 1-2 वर्ष मग रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट त्या टायमिंगला एक 5,000-6,000 पर मंथ चालू होतं टिल 2023. 2023च्या एप्रिलमध्ये त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. तो इंडिया टू लंडन जाणार होता बाय कार. आणि हे आधी कुणीच युट्यूबवरती केलं नाहीये. आणि त्याचा मला फोन आला की हे एडिटिंग पण करायचंय आणि ॲज वेल एज ह्याचे शॉर्ट्सचं कॉन्ट्रॅक्ट तुला द्यायचंय मला. ज्याच्यामध्ये जेवढे पण लॉंग व्लॉग्स आम्ही बनवणार आहे फ्रॉम इंडिया टू लंडन, तर त्याच्यामध्ये ते जे आपल्याला क्लिपिंग करायची आणि टाकायची. आणि ते पहिलं असं कॉन्ट्रॅक्ट होतं जेव्हा मला फील झालं की हा आता हे जे आपलं पॅशन आहे ते आपण लाईक एक फुल टाइम वर असं एक छान अर्निंग होईल असं सुरू होईल म्हणून. कारण ते जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते आम्ही ऑलमोस्ट 3.5 लाखाला साईन केलेलं शॉर्ट्स व्हिडिओ त्या टायमिंगला. आणि ऑलमोस्ट 1,600 शॉर्ट्स आम्हाला काढायचे होते त्याचे 814 व्हिडिओजमधून. तर त्या मोमेंटला असं वाटलेलं की आता आपल्याकडं म्हणजे आता आपल्याला माहितीच आहे ना, आता 1,600 व्हिडिओज आपल्याला एडिट करायच्यात पुढं. बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट आले नाही आले तरी पैसे येणार आहेत. तेव्हा मग तसं काम सुरू केलं आणि तो मोमेंट होता जेव्हा मला वाटलं की पॅशनला आपण ॲज अ प्रोफेशन पण बनवू शकतो. स्टोरी सांग ना, तर आमच्या अंगावरतीच काटायले. अरे बरं, पीएन प्रोडक्शन हेच असं नेम का घेतलं काय? आता ऍक्च्युली आपण आता मूवीज वगैरे बघतो, धर्मा प्रोडक्शन्स वगैरे, तर प्रोडक्शन्स तिथून होतं आणि पीएन म्हणजे स्वतःचं काहीतरी त्यात असावं म्हणून पार्थ निंबाळकर प्रोडक्शन्स असं ठेवलेलं. पण पप्पांनी आता रिसेंटली सजेस्ट केले की पीएन रियालिटीज म्हणून तर, कारण आपला रिअल इस्टेट बिझनेस पण आहे तर थोडंसं त्याच्यामध्ये हे होईल. पण पीएन प्रोडक्शन्स मी त्याच्यामुळे ठेवलं. You tell about your real estate business. So how do you manage? I also searched about you that you are also the vice president of your family business. So how do you manage all these things? Means that your family business and as well as your PN production side by side. बेसिकली शेड्युलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मला माहित असतं आज मला इथे यायच्या आधी 5 व्हिडिओ शेड्यूल करून यायचे होते, ते मी 2 दिवस आधी शेड्यूलचं चालतो फॉर माय पीएन प्रोडक्शन्स. मी आता पण इथे यायच्या आधी 5च्या 5 व्हिडिओ शेड्यूल करून आलोय. आज जे 1 तासाच्या गॅपवर जाणार आहेत रिस्पेक्टिव्ह क्लायंट्सच्या चॅनलवरती. आणि माझ्या चॅनलचा व्हिडिओ जाऊन रात्री एडिट करायचा. तो आपण बेसिकली पीएन प्रोडक्शन्समध्ये 2 दिवस पुढं चालतो. आणि रिअल इस्टेट बिझनेस तर कसं आहे, सकाळी मला उठून 9:30ला जावं लागतं ऑफिसला. सगळे आलेटा भरायचे, 4ही साईट्सवरती एकदा व्हिजिट करून यायचे. त्यानंतर फक्त क्लायंटचे जे पेमेंट असेल, क्लायंट नाही शॉपकीपर्सचे जे पेमेंट आहे तेवढं वगैरे भरायचं. घरी यायचं, एडिटिंगचं बिझनेस. तर बेसिकली टाइम मॅनेजमेंटच इम्पॉर्टंट आहे. एक शेड्यूल बनवायचं. आता मला माहिती आहे हे व्हिडिओज एडिट करायचे तर त्याला एक टाइम शेड्यूल ठेवायचा. मी मोस्टली रात्री पीएन प्रोडक्शनचं काम करतो आणि सकाळी आपल्या रिअल इस्टेट बिझनेसमध्ये जे काय टाइम लागतो तो इन्व्हेस्ट. पीएन प्रोडक्शन खूप रेकग्नाइज झालेलं आहे, बरोबर आहे. तर यामध्ये काय स्ट्रॅटेजीज काय काय वापरल्यात यासाठी? आता रिकग्निशन तर बेसिकली तुम्हाला तुमच्या म्हणजे सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे तुमचं जे काम आहे त्याच्यावरतीच भेटतं. आता स्टार्टिंग पासूनच मी आय एम वर्किंग विथ अ क्रिएटर जो इंडियाचा टॉप क्रिएटरच्या लिस्टमध्ये येतो. त्याच्यामुळं नेटवर्किंगला आम्हाला फायदा झाला. त्याच्यामुळे मला अजून भरपूर क्रिएटर्स आहेत लाईक चाहत आनंद, ती एक फूड ब्लॉगर आहे, तिचे पण ऑलमोस्ट 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याची एडिटिंग आपण केली आहे. लेझी असिस्टंट, तो बेसिकली गेम्स गॉसिप इंडिया, लेम मीडिया म्हणून एक दिल्लीमध्ये मीडिया कंपनी आहे, त्याचा ओनर आहे तो. तर त्याचा पण कॉन्टॅक्ट त्याच्या थ्रू झाला. तर नेटवर्किंगमुळं बेसिकली आपला एक स्टँड राहतो ना, आपली जी क्वालिटी आपण प्रोव्हाइड करतो इन लेस टाइम. नेटवर्किंग सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामुळे. मला आतापर्यंत जेवढे पण क्लायंट्स भेटलेत एक तर थ्रू सोशल मीडिया आणि थ्रू नेटवर्किंग. ज्या क्रिएटर बरं मी काम केलंय त्याला माहिती माझं काम चांगलं आहे तर तो ऑब्व्हियसली त्याच्या मित्रांना रिकमेंड करतोय. तसं तसं आपलं नाव बनत जात आहे. You also mentioned that you started your business from the small video editings and all, and from your self earning, you created the setup, a YouTube setup of 4.5 lakh worth. So can you just tell little bit more about it? रिसेंटलीच माझा ऑलमोस्ट युट्यूबचा सेटअप रेडी होत आलाय. आता हे एकाच वेळेस असं घेतलंय असं नाहीये 4.5 लाख. हळूहळू आपल्या अर्निंग जशी होईल तसं घेत गेलेलो आपण. पण रिसेंटली मी एक पीसी घेतलाय. तो आपल्याला आता एडिटिंगसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पीसी असतो, त्याच्यामध्ये ग्राफिक कार्ड. कारण आपल्याला जे मोठे मोठे युट्यूब क्रिएटर्स आहेत ते सगळे 4K मध्ये मोस्टली फुटेजेस शूट करतात. त्याच्यामुळे रेंडरिंगला जास्त प्रोसेस लागतो, टाइम लागतो.
तर सगळ्यात फर्स्ट मी जी गोष्ट घेतलेली, मी माझ्यासाठी मोबाईल घेतलेला माझ्या अर्निंगने 27,000चा सॅमसंग A52. त्यानंतर मग हळूहळू जर्नी चालू झाली. तेव्हा मी जस्ट कॉलेज जॉईन केलेलं आपलं. जॉईन करायचा 2 महिन्या आधीच आय गेस घेतलेला तो पण. आणि 2 महिन्यांनी सॉरी जॉईन केल्यानंतर 2 महिन्यांनी घेतलेला. आणि त्याच्यानंतर मग आता रिसेंटली 2024 मध्ये आयफोन घेतला मी माझा स्वतः पहिला. स्वतःच्या अर्निंगनी पहिला. आणि त्याची एक गोष्ट अशी, तेव्हा माझे 3 कॉन्ट्रॅक्ट चाललेले. अनमोल जयस्वाल, लेझी असेसिन आणि अजून एक एनजीओ आहे दिल्लीमधला, त्यांच्याबरोबर चालवला. आणि एकाच महिन्याच्या अर्निंगने तो मी आयफोन घेतलेला प्रॉफिटवरती बेसिकली. तो एक होता. आणि आता रिसेंटली मग बाकी मी लॅपटॉप एक बाय केलेला माझा फर्स्ट, त्यानंतर 1,00,000 रुपीजचा तो लॅपटॉप होता, एसर नायट्रो 5. आणि बाकी आता लॅपटॉपची जरा कंडिशन ठीक नाही आहे, कारण कंटिन्युअसली डेली त्याच्यावरती व्हिडिओ एडिटिंग रेंडरिंग होते. त्यामुळे आता मग फायनली मी पीसी बिल्ड केला. ऑलमोस्ट 2.3 लाख रुपीजचा तो पीसी बिल्ड आहे. आणि टोटल असा 4.5 लाखचा ऑलमोस्ट सेटअप आपला झालाय स्वतःच्या अर्निंगने. आता जसं सांगितलं की तू एवढं अर्निंग वगैरे केलेलं आहे, कॉलेजच्या नंतर एका वर्षातच एवढं सगळं केलेलं आहे. तर आम्ही त्यावरून तुझे ब्लॉगिंगचे वगैरे खूप बिग फॅन आहोत. तुझ्या व्हिडिओज वगैरे आम्ही डेलीच बघतो. आणि तू एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुला गुगलला आणि युट्यूब फॅन फेस्टला तुला इन्व्हाइट केलेलं होतं. तर त्याबद्दलचा एक्सपिरियन्स काय होता तुझा? आता युट्यूबची जर्नी पीएन प्रोडक्शन पासून खूप वेगळी आहे. युट्यूबचं प्रॉपर मी माझ्या ग्रोथसाठी करतोय बेसिकली. ते पीएन प्रोडक्शन तर चालू राहील, त्याला मला ऑटोमेटेड बिझनेस बनवून सोडायचंय. बट आय वॉन्ट टू बी अ कॉन्टेंट क्रिएटर ॲज वेल, त्यामुळे सुरुवात केलेली. तर माझं युट्यूबवरती गेमिंग चॅनल पण आहे आणि व्लॉग्स पण आपण टाकतो त्याच्यावरतीच. तर आता रिसेंटली आपले काही काही व्हिडिओज व्हायरल केलेले. आणि त्याच्यामुळे काय झालं, युट्यूब इंडियाकडून मला एक मेल आलेला की वेलकम टू युट्यूब इंडिया क्रिएटर कम्युनिटी. तर बेसिकली आपण आता युट्यूब इंडिया क्रिएटर कम्युनिटीचा ऑफिशियल हिस्सा झालो त्यानंतर. सो माझा एक युट्यूबनी एक चॅनल पार्टनर मॅनेजर असाईन केल्यात, तेजू वेनुलिंट्रा मॅम म्हणून आहेत. तर अशी आपण क्रिएटर कम्युनिटीचा आता हिस्सा झालोय. त्याच्यामुळे आता युट्यूब फॅन फेस्ट 2025 होणार असतं. युट्यूब फॅन फेस्ट म्हणजे बेसिकली युट्यूबची एक अॅन्युअल पार्टी असं तुम्ही म्हणू शकता. एक सक्सेस पार्टी थ्रू आउट द इयर एकदाच होते. ते कंटेंट क्रिएटर्स येतात तिथं, सगळे जे इन्व्हायटेड असतात आणि फॅन्स पण येतात, तिकीट्स वगैरे असतील काय. तर मी ही एडिटिंग करत बसलेलो. आत्ताचीच गोष्ट आहे, 11 सप्टेंबरला गेलेलो मुंबईला. तर त्याचा आय गेस एक 15 दिवस आधी मेल आला अचानक की वी आर व्हेरी हॅपी. मी तुला स्क्रीनशॉट दाखवतील, तू इन्व्हाइट यू. युट्यूबचाच बेसिकली मेल आलेला आपल्याला की इन्व्हिटेशन होतं. त्याच्यामध्ये एक फॉर्म भरायचा होता, मी कुठे राहतो, काय राहतो, अकोमोडेशन हवंय का वगैरे. आणि मग ते भरल्यानंतर गेलो तिथे गेल्यावरती एक्सपिरियन्स खूप भारी होता. गेल्या ऍक्च्युली थोडंसं कन्फ्युजन झालं. काय झालेलं, जे क्रिएटर्स इन्व्हायटेड होते त्यांना गेट वेगळं होतं, आम्हाला काय माहिती, आम्ही गेलो ते फॅन्सच्या गेट थ्रू गेलेलो. आणि तिथे गेल्यावरती ऑलमोस्ट 500-600 लोक अशी गर्दी करून गेटच्या समोर होते. म्हणून आपल्याला तरी इन्व्हाइट केलं, पण असं काहीतरी गडबड दिसते. परत आम्ही गेलो पुढे. मला एक अजून एक क्रिएटर मित्र भेटला आणि एक सबस्क्रायबर भेटला. त्याला विचारलं काय, त्यांना पण माहिती नव्हतं ऑब्व्हियसली. परत मग तसंच आम्ही त्या गर्दीतून कसं तरी आत गेलो. आत गेल्यावरती नंतर आम्हाला समजलं की इकडे आपलं वेगळं गेट होतं. आत गेल्यानंतर खूप छान एक्सपिरियन्स होता. वेगवेगळे क्रिएटर्स बघायला भेटले, ज्या क्रिएटर्स पासून आपण इन्स्पायर झालो. युट्यूब चालू केलं ते होते गेमर फ्लीट, स्काउट, पायल गेमिंग. तर खूप सारे लोक होते तिथे, त्यांना बघायला भेटलं. परत बॉलिवूड मधून पण तिथे वरुण धवन आलेला, फराह खान मॅम. तर असे खूप छान एक्सपिरियन्स होता म्हणजे. आणि तिथे गेल्यावर मोटिवेशन आलं की आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती काम करतोय त्यांनी आज आपल्याला तिथे इन्व्हाइट केलंय. आणि ह्या लेवलला एक फिजिकली बघायला वेगळीच गोष्ट असते. एवढं मोठं स्टेज आहे, स्टेजवरती आपलं नाव पण आलेलं, छान वाटलं ते बोलून. आणि एक इन्स्पिरेशन आली बेसिकली. तू क्रिएटर्स सोबत वर्क केलं ॲज अ पीएन प्रोडक्शन इज अ बिझनेस. इट्स क्लिअर दॅट देअर इज नॉट अ सिंगल पर्सन. सो तुला ते क्रिएटर्स कसे भेटले सगळे तुझ्या बिझनेससाठी, जे की तुला हेल्पफुल ठरतील? फर्स्टली तर मी अनमोल जयस्वालचं सांगितलं, आमचं लॉकडाऊन मध्ये स्टोरी होती. त्यानंतर चाहत आनंद वॉज द सेकंड क्रिएटर, जे एक हाय लेवलला होत्या आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलेलं थ्रू व्हॉट्सअप, कारण अनमोलने त्यांना नंबर दिलेला. थर्ड कार्तिक चौधरी म्हणून एक एंटरप्रेनर आहे इन दिल्ली, त्याचं सुपर फास्ट शोरूम आहे इन दिल्ली. आणि खूप मोठा माणूस आहे बेसिकली. गुरु रंधावा, सगळे सुपरस्टार्स बरोबर तो पर्सनली भेटलेला आहे. इलॉन मस्कच्या फादरला तो रिसेंटली भेटलेला आहे, त्याचे फोटोज आहेत. तर त्याचा मला मेसेज आलेला. तसं तर मी एक व्हिडिओ टाकलेला, मी तुला व्हिडिओ पाठवलेली बरं. तर त्याच्यात मी एक्सप्लेन केलेलं की हाऊ आय वर्क विथ डिफरंट क्रिएटर्स, आमची एक प्रोसेस कशी असते व्हिडिओ बनवायची.
आणि मी काय प्रोजेक्ट केले. तर तो व्हिडिओ त्याला सोशल मीडियावर दिसलेला. त्या व्हिडिओला ऑलमोस्ट तसे 3-4 व्हिडिओज आहेत ज्यांना 3-3 लाख व्ह्यूज आहेत. आणि त्या व्हिडिओजमध्ये गोष्ट आहे की लाईक्स आणि शेअर तर असतात 10,000 वगैरे, पण तिथे जे शेअर्स आहेत ते ऑलमोस्ट 5,000 आहेत. म्हणजे काय झालंय, एक नेटवर्क बनत गेला. ज्या लोकांनी माझी रील बघितली, ज्यांना वाटले की हा हेल्प करतो, ह्या क्रिएटरला हेल्प करू शकतो, त्यांनी ती रील बेसिकली शेअर केली. तर ह्याच्या थ्रूच मला ॲक्च्युली खूप सारे क्लायंट्स भेटले रिसेंट टाइम्समध्ये. आणि कार्तिक चौधरी त्यातूनच भेटलेला. त्याच्यामुळे आम्हाला एक छान कॉन्ट्रॅक्ट भेटलं ऑफ NGO इन दिल्ली, माईट्रा माटा घर, असे ते फिमेल्ससाठी खूप चांगलं काम करतात दिल्लीमध्ये. त्यांना जर त्रास दिलेला असेल, सोडून देतात वगैरे असेल, त्यांना ते सांभाळतात. तर त्यांच्यासाठी आमचे पॉडकास्ट त्यांचे एडिट करायचे होते, तर आम्ही कमी प्राईसमध्ये त्यांना प्रॉपरली एडिट करून दिलेले. असंच नेटवर्किंग होत गेलं बेसिकली थ्रू सोशल मीडिया, आणि जे क्रिएटर्सवर मी काम केलंय त्यांच्याच फ्रेंड्स वगैरे. बरं, आपण आता सेशनच्या लास्ट पार्ट मध्ये आलेलो आहोत. तर तुला स्टुडंटसाठी काय इन्स्पिरेशन देऊ शकतो किंवा काय मोटिवेशन देऊ शकतो की ऑन्टरप्रिनरशिप जर्नी त्यांनी कशी स्टार्ट करावी, काय त्यानंतर ना लाईक कॉलेजचं लाईक येस आणि कॉलेज आणि ऑन्टरप्रिनरशिप लाईक दोन्ही कसं मॅनेज करू शकतो? तर एंटरप्रेनरशिप मला तरी वाटतं सगळ्यांच्या मध्ये ते काही ना काहीतरी आयडिया, एक नाही जास्तच आयडिया असतात की मी हे केलं तर मी नक्कीच प्रोसीड करेल, पण मी नक्कीच पुढे जाईल लाईफमध्ये. पण लोक फक्त तो विचार करतात, स्टुडंट्स काय करतात, फक्त विचार करतात हा मी आज हे केलं तर मी नक्कीच पुढे जाईल, पण ते स्टेप घेत नाहीत. बेसिकली जर तुम्ही एखादी गोष्ट डिसाईड केली तर त्याच्यावरती कन्सिस्टंटली ॲटलिस्ट 1-2 मंथ्स काम करून बघा. काही पण असू शकतं, कोणी आर्टिस्ट असेल, ड्रॉइंग बनवा, त्याचे व्हिडिओज बनवा, काही पण असू शकतं. फक्त तुम्ही नुसतं विचार करू नका, स्टार्ट डुईंग इट. तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये स्टार्ट करचाल तेव्हा तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये काय चाललंय, प्रॉब्लेम्स काय येणार आहेत. तुम्हाला बाकीच्या म्हणजे जे कॉम्पिटिटर्स आहेत और जे आता टॉपला आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी काय फॉलो केलं, काय प्रॉब्लेम्स येतात, ते म्हणजे जसं तुम्ही स्टार्ट कराल तसं तुम्हाला समजत जाईल आणि तुम्ही पुढे प्रोजेक्ट कराल. बेसिकली एवढंच बोलेल की स्टार्ट ॲज सून ॲज पॉसिबल आणि एफर्ट्स घ्या. नुसतं विचार नका करू, नुसता प्लॅन नका बनवू. प्लॅन बनवण्यापेक्षा तुम्ही डिसाईड केले, तुम्ही स्टार्ट करा, ऑटोमॅटिकली रोड बनत जातो, असं मला तरी वाटतं. Yes, definitely. ऍक्शन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन आणि टाइम वेस्ट करू नका. मला असं वाटतं कॉलेज आणि स्कूल लाईफ अशी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही जबाबदाऱ्या नसतात. कॉलेज संपल्या आपल्याला खरंच खूप जास्त जबाबदाऱ्या येतात आणि एवढा टाइम राहत नाही. जो आपण विचार करतो ना की आता कॉलेज झालं की मी चालू करणार आहे, होत नाही तसं, कारण खूप चेंजेस होतात आपल्या लाईफमध्ये. तर स्टार्ट ॲज सून ॲज पॉसिबल आणि डू व्हॉट यू हॅव डिसाइड. आणि स्टार्टिंगला मला काय वाटतं, कंपनी रजिस्ट्रेशन ठीक आहे लाईक, पण जर तुम्ही स्टार्ट करताय स्टार्टअप तर कोशिश करा तुमचे जे फ्रेंड्स वगैरे आहेत नियर बाय त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करता, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, आयडिया डिस्कस करा, त्यानंतर स्टार्ट वर्किंग ऑन इट. जेव्हा तुम्हाला वाटेल ना की लाईक हा आपण एका पर्टिक्युलर लेवलचे अर्निंग करू शकतो, त्यानंतरच कंपनी रजिस्ट्रेशन करावी. कंपनी रजिस्टर करायला प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन पण भेटेल. तुम्हाला डॉक्युमेंटेशन वगैरे सबमिट करावं लागतं, काय फी असते, ते कॅपिटल अमाऊंट पण ठेवावी लागते. इट डिपेंड्स कसली कंपनी तुम्ही ओपन करणार आहे त्याच्यावरती. चालेल, तर आपण आता लास्ट पार्ट मध्ये आलेलो आहोत. पार्थ, तुझी जर्नी ऐकून एकदम मस्त वाटलेलं आहे आणि स्टुडंट्स पण आपले खूप मोटिवेट होतील. तर सगळ्यांनी पार्थ निंबाळकरला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब, शेअर पण करा त्याच्या व्हिडिओज. ब्लॉगिंग पण बघा, ब्लॉगच्या व्हिडिओज पण तो डेली टाकतो. एक म्हणजे कौतुक करणं म्हणजे खूपच आता हे. आणि पार्थ आपल्याच कॉलेजचा लास्ट इयरचा स्टुडंट होता, 2025 पास आउट आहे आणि 1 year मध्ये एवढं काही अचीव लाईक इट्स हेल ओनली, खूप काही अचीव केलेलं आहे. तर थँक्यू पार्थ आज आल्याबद्दल आणि मुलांनाही मोटिवेट केल्याबद्दल. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका.